कर्माचा भागीदार. एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरिता एका दारात उभा राहिला. ओम भवती भिक्षा देही अशी गर्जना केली. त्या घरात म्हातारी एकटीच होती. ती म्हणाली, महाराज, मी एकटीच आहे. घरात आमटी भात तयार आहे. 4 घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवण करा. ब्राह्मण हो म्हणाला. ब्राह्मणाचे जेवण झाले. ब्राह्मणाने आता ताक मागितले. नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हतं. ती म्हणाली, थांबा महाराज, मी आत्ता शेजारणीकडून ताक घेऊन येते. तिनं शेजारणीकडे ताक मागितलं. शेजारणीनं भांडे भरून ताक दिलं. आजीनं ब्राह्मणाच्या भातावरती ताक घातलं. ब्राह्मणाने भुरका मारला, तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला. चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती. आजीने अतिथी धर्म तर पाळला होता. शेजारणीने शेजार धर्म पाळला होता. कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता. कारण त्या ताकात विष होते. आता हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते. यमानं नागाला जाब विचारला. नाग म्हणाला, यात माझा काय दोष? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती. माझे तोंड खाली होते. त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला. यमानं घारीला जाब विचारला. घार म्हणाली, यात माझा काय दोष? नागाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता. मग आता या धर्माचा भागीदार कोण? ते पाप कुणाच्या माथी मारायचे? चित्रगुप्त यमाला म्हणाले, चल माझ्याबरोबर, या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो. दोघेही गुप्त रूपानं ब्राह्मण मरून पडला होता तिथे आले. हा हा म्हणतात संपूर्ण गावात ही बातमी पसरली की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला. हळूहळू आळीतल्या बायका तिथे जमल्या. एक बाई आजीला म्हणाल्या, काय हो आजी, ब्राह्मण कसा काय मेला? तेव्हा दुसरी बाई लगेच म्हणाली, अहो कसं सांगू तुम्हाला, त्या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होतं. ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीनं भोजनात विष घालून ब्राह्मणाला ठार मारलं. चित्रगुप्त म्हणाला, पहिल्या क्रमांकावर त्या बाईचं नाव लिहा आणि तिथे जे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचं बोलत आहेत त्यांना या कर्माचे भागीदार बनवा आणि जे जे बदनामी करतात त्यांच्या माथी हे पाप मारा. म्हणूनच एखाद्या घटनेबद्दल सत्य माहिती नसताना बोलणं हे सुद्धा फार मोठं पाप आहे. जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानांनी ऐकत नाही तोपर्यंत ती घटना सत्य असल्याची खात्री करू नका. तोपर्यंत तुमच्या तोंडानं ती बोलू नका. कारण खोटा प्रचार करणे हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.